मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंची निवड बेकायदेशीर, कुठल्याही गोष्टीची संघटनेची शहानिशा न करता शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपद देण्यात आलं। कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद। विधिमंडळात फूट पडली, आयोगानं मान्यता दिली, नंतर एकनाथ शिंदे सत्तेत आले। अशा प्रकारे देशात कुठेही सत्ता बनवली जाऊ शकते, ही सरळ लोकशाहीची थट्टा आहे, सिब्बल यांचा घणाघात। निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव, अधिकाराच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला बेकायदेशीर मान्यता दिली, संजय राऊतांचाही निशाणा। तर ठाकरेंच्या वकिलांकडून आयोगाला विलन ठरवण्याचं काम सुरू, नरेश म्हस्केंची टीका। तर सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतनं प्रवास, जलसंधारणच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांचा एकाच गाडीतनं प्रवास, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। 15 ऑगस्टला नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये भरत गोगावले ध्वजारोहण करणार। दोन्ही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदाची अधिकृत घोषणा अद्याप नाही। योग्य गोष्टीची साथ द्या, पदं बदलतात, परिस्थिती अढळ राहिली पाहिजे। जेव्हा योग्य कृती करणं सोपं नसतं तेव्हा नेतृत्वाची कसोटी लागते। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंची एक्स पोस्ट चर्चेत। भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यामध्ये उच्चस्तरीय समितीची स्थापना, पेपरफुटी, परीक्षा गैरप्रकार या संदर्भात केंद्राचा कायदा आता राज्यात लागू करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। मुंबईमध्ये आमदार निवास छताचा स्लॅब कोसळला, राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटलांच्या निवासस्थानातील ही घटना, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर सवाल उपस्थित।